रामू, बाळा तुला या घरात काही त्रास तर नाहीये ना? जर तुला कोणत्याही प्रकारचा त्रास असेल किंवा काही हवं असेल तर मला निर्धास्तपणे सांग. अजिबात लाजू नकोस. काहीच आउटडेटेड नाही झालंय. आपण भलेही किती मोठ्या मोठ्या कल्पना केल्या ना तरी मुलं आणि मुलीमध्ये समाज फरक करतोच. तुझ्या मेहंदीचा रंग खूपच गडद आहे. यावरून हे कळतं की प्रियांशी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुमच्या मुलाच्या साखरपुड्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. साखरपुडा तो अजून झाला कुठे? अगं आत्या, जिच्याबद्दल आपण बोलतोय ती कुठे आहे? दृष्टी अजून का नाही आली? एक किरण रोशनीची. बघितलं रुपाली, आपली सून अगदी परीसारखी वाटते. अहो एक मिनिट. अहो परी नाव ऑलरेडी बुक झालं आहे माझ्या तानियासाठी. अच्छा. नाहीतर काय, आता दुसरं काही पण ठेवा. सोनपरी ठेवा, राजकुमारी ठेवा, तुम्हाला वाटेल ते ठेवा, पण परी नका ठेवू. मग असं सांगा ना. दृष्टीताई तर आली आहे, पण रोशनी कुठे राहिली आहे आता? मुन्ना, रोशनी, तू या लाल साडीमध्ये काय कमालीची दिसतेस. बोले तो असं वाटतंय की की एखाद्या फॅक्टरी मधून नवीन नवीन फटाका बाहेर आलाय. मुन्ना, कंपॅरिझन तरी नीट करत जा. कधी बोलतोस डोळे हेडलाईट सारखे आहेत, केस ग्रीस सारखे मऊ आणि घनदाट आहेत. उपमा द्यायचीच आहे तर नीट दे. उपमा? अगं आपण तुला ना एकदम चांगले उपमा देणार. तू आधी खाली तर चल. बोले तो तुझ्या आवडीचे खूप चांगले चांगले पदार्थ आहे बॉस. मुन्ना, मस्करी नको करूस प्लीज. मस्करी मस्करी तर तू करतेस. अरे इतका वेळ झाला तरी तू खाली का ना आलीस? मुन्ना, जर मी खाली आली असते तर तू वर कसा आला असतास? म्हणजे म्हणजे बिंजे सोड, माझं एक काम करशील? हो हो बोल ना. माझ्या ब्लाऊजची नोट बांधून दे. मला नाही बांधता येत. ब्लाऊजची नोट? मी ना लता आत्याला बोलवतो. हा हा? नंतर मी दृष्टीताईला बोलवतो. मुन्ना, तू तर असा घाबरतोय जसं काही मी तुला काहीतरी वेगळंच करायला सांगितलंय. अगं रोशनी, तुला समजत नाहीये, हे खूप डेंजर काम आहे बॉस. बोले तो असं करताना कोणी बघितलं ना तर आपल्या दोघांची वाट लागून जाईल. मुन्ना प्लीज, तू इतके नखरे दाखवतेस, आतापर्यंत बांधून झाली असती. चल बांध. हा ठीक आहे, मी बांधतो, पण काही झालं तर मला ना सांगायचं. तू बघ. हो ठीक आहे, चल बांध ना. मुन्ना, तुझे हात असे का थरथरतायत की जसं काय तू चाकू घेऊन कुणाला मारायलाच चाललायस? लवकर कर मुन्ना. हो लवकरच करतोय. थांब ना, कसं हे. बस बस झालंय. झालं बाबा एकदाच. बघितलंस, झालं ना. बस इतकंच करायचं होतं. तू तर खूपच डरपोक आहेस. मी डरपक कुठे आहे? अगं मी तर तुझ्याबद्दल विचार करत होतो. तुला कोणी काही बोललं असतं तर. आणि तुला समजत नाहीये, तशी माझ्यामध्ये खूप डेअरिंग आहे बॉस. हो हो, बघितली हा तुझी डेअरिंग. आता खाली जाऊया, नाहीतर साखरपुडा होऊन जाईल आणि सगळे पाहुणे निघून जातील. चल. हो चल ना, मी पण तुला हेच बोलणार होतो आता. अरे तू कधी बोलला? आता तर बोललो तुला. मुन्ना तू पण ना. रोशनी तू पण ना. मुन्ना तू पण. हा बस, आता हे नको बोलूस. रोशनी तू पण ना. चल लवकर. हा मग चल ना. काय पण रोशनी, तू थोडे पुढे जा, मी लगेच 1 मिनिटात आलो. ठीक आहे.
नमस्ते अंकल. नमस्ते आंटी. नमस्ते बाळा. नमस्ते. अगं तू कुठे होतीस इतका वेळ? दिसली नाहीस? अगं रुपाली ती कशी दिसणार? एवढीशी तर आहे ना. अगं ह्यांची तर मस्करी करायची सवयच आहे. वाईट वाटून नको घेऊस हा. आणि तुझं तर सगळेच जण खूप कौतुक करत असतात. मला तर असं वाटतं तुझ्यासारखीच मला देखील एक मुलगी हवी होती. अहो आंटी, तुम्ही असं बोलून मला लाजवताय. तुम्ही माझ्या ताईच्या आई आहात, मग माझ्या पण आई असणार ना. नमस्ते अंकल. अंकल, तुमच्याकडे एखादी वस्तू मागितली तर नक्की द्याल. दानियाला सोडून तू काही पण मागू शकतेस. अंकल, दानियाच हवी आहे. नाही देणार. प्लीज अंकल. अंकल अंकल प्लीज मला द्या ना. अच्छा, तशीही तर नेहमी तुझ्याकडेच असते ना. किती मुश्किलीने माझा नंबर आलाय. बघ बघ कसा चेहरा झाला हिचा. बर बाबा, घे पण नंतर माझ्याकडेच दे. हा बरं हा, अंकल. ओके. ओ लुलु, माझं बाळ, जा, जा, माझं जा. सोनं, माझं पिल्लू. ओ, ते बघ तिकडे बघ, ते काय? हा ओल माझ्या सोन्या. दानिया. रोशनी, आता मला दे. नाही आई, आत्ताच तर आली माझ्याकडे. प्लीज. अरे वा, ज्यूस. रोशनी, तुला तर बाळाला घेऊ दिलं यांनी. मला तर हात देखील लावू देत नाही. अरे, हे आजोबा आहेत तर मी आजी नाहीये का? माझी देखील इच्छा असते ना तिच्याबरोबर खेळायची. एकदा दे ना माझ्याकडे. नाही आंटी, हवं तर तुम्ही काहीही मागा, बस दानियाला सोडून. किती मुश्किलीने अंकलने मला दिली. ए वेटर. हे काय? एक तर गरम ज्यूस दिलास, आणि वरतून सर्व काम धंदे सोडून त्या मुलीसोबत खेळतोस. टाइमपास करतोस. हे घे. सॉरी अंकल. आता लगेच तुमच्यासाठी मी थंड ज्यूस आणतो. जा जा लवकर जा. भाऊसाहेब, हे काय बोललात तुम्ही? मुन्ना ह्या कुटुंबातले सदस्य आहे, फॅमिली मेंबर आहे तो आमचा. मुन्ना, कोणी सांगितलं होतं हातात ट्रे घेऊन वेटर सारखं फिरण्यासाठी? रोशनी, मी तर केवळ फक्त मदत. काय मदत? बाबा बोलवत होते ना वेटर्सला, पण नाही. मुन्नाजींना हिरो बनायचं होतं, घरातल्यांसमोर डेडिकेशन दाखवायचं होतं, त्यांच्या समोर आपल्या कर्तव्यनिष्ठेची जाण करून दाखवायची होती. काय मी बरोबर बोलतेय ना मुन्ना? रोशनी, तुला माझ्यासाठी वाईट वाटतंय काय ग? मुन्ना नाही, ऐक ना रोशनी, सांग ना, माझ्यासाठी वाईट वाटतंय? नाही, पागल आहेस? मला का वाईट वाटेल? मी तर तुझ्या मागे कबड्डी खेळायला आले ना. नाही रोशनी, काय? रोशनी, सांग ना मला, तुला खरंच खूप वाईट वाटतंय? मुन्ना,
मला इतकं वाईट वाटत होतं ना, असं वाटत होतं की त्या मिस्टर शहाचा खूनच करून टाकू. दृष्टीताईशी त्यांचं नातं नसतं ना, आज त्यांचा खून झाला असता. रोशनी, तू गांधीजींची भक्त आहेस ना, आणि तू आणि हिंसा. अरे बॉस, तुझं तर कॅरेक्टरच चेंज झालं ना. मुन्ना, जर तुला कोणी काही बोललं ना, तर मी सगळं काही विसरून जाईन. मी सगळं काही सहन करू शकते, पण तुझा इन्सल्ट नाही. अगं वेडी, तू इतका का माझ्याबद्दल विचार करतेस? अगं त्या अंकलच्या बोलण्याला मी लहान थोडीच का होणार आहे? आपण तर मुन्नाच राहणार ना. बघ, माणसाने कोणतेही काम करू दे, ऑटो चालू दे किंवा वेटर असू दे, माणूस तर माणूसच राहणार ना. तो त्याच्या कामामुळे कधीच छोटा नसतो होत. आणि बापू पण हेच सांगत असतात ना. काय यार, तू पण इतका विचार करतेस. आणि रोशनी, आपल्याला वेटर बनण्यात काहीच नाही वाटत आहे. अच्छा, काहीच लाज वाटत नाहीये? अगं नाही ना वाटत आहे. ठीक आहे, जर तुला काहीच वाटत नाही तर मला देखील काहीच वाटत नाही. तर आजपासून तू वेटर आणि मी तुझी वेट्रेस. ठीक आहे, आता जाऊया. हा, चल ना चल ना चल. रोशनी, सगळं काही ठीक आहे ना? सगळं ठीक आहे अंकल. त्याला तर वाईट वाटलंच असेल, पण काय करणार, चुका तर माणसांकडूनच होतात ना. चला, एंगेजमेंटचा सोहळा आता सुरू करूया. अहो पण तुम्ही अंगठी आणली आहे ना? कुठे आहे, द्या ती मला. हो हो, माझ्याकडेच आहे. ठीक आहे. अरे प्रियांशू, जा जाऊन दृष्टीला अंगठी घाल ना, जा. आणि दृष्टीलाच घाल, हा, कोणत्या पेशंटला नको घालूस. रोशनी, रोशनी, हे बघ, आपण कॅमेरा आणला सगळ्यांसाठी. अगं साखरपुड्याची वेळ झाली आहे, तुम्ही टाळा का नाही वाजवत आहे? अरे मुन्ना मुन्ना, आता फोटो काढायची वेळ आहे. टाळ्या साखरपुड्या नंतर वाजते. ठीक आहे. मुन्ना बेटा, मला माफ कर. हा, मला माहित नव्हता. अरे नाही नाही अंकल, असं काही तुम्ही खरंच बोलू नका. आणि तसंही आपला चेहरा तर लहानपणापासून असाच आहे. अरे चला चला ना, सोहळ्याला सुरुवात हो, करा. हो, या, या, चला, या, चला. चला चला, या या. अहो अंगठी घाला. हा? मुहूर्त आताचाच आहे. दृष्टी, तुझी अंगठी घाल आता. अंगठी घाल. अरे, लाजताय काय असे? एकमेकांची गळा भेट करा की. हा. अरे लाजताय का? गळा भेट करा की. वा. चला आता, आमची बारी आता. अरे अगं मस्करी करतोय यार. माझ्या म्हणण्याचा अर्थ की आपल्या दानियाचा पहिला वाढदिवस साजरा केला जाणार. सारोचे. मग देशमुखजी, याच गोष्टीवर आपण केक कापूया. हो तर मागवला जावा. चला बाळांनो, लागा कामाला. हो, चला, आपण चला. घेऊन येतो. चला चला. काय झालं ख्वाहिश बाळ? तू दानियाच्या वाढदिवशी खुश नाही दिसतस? तसं काही नाही बाबा.
तुझ्या चेहऱ्यावरून तर तसं जाणवत नाहीये बाळ. नाही बाबा, तसं अजिबात नाहीये. बघ बाळा, मी तुझा बाबा आहे. तुझ्या मनात काय चाललंय ते माझ्यापासून लपत नाही. अरे बाळा, पास्ट आणि फ्युचर बद्दल विचार करू नकोस. प्रेझेंटला एन्जॉय कर. आणि हे बघ, तुझी मुलगी तानियाज तुझ्यासाठी एक मोठं प्रेझेंट आहे. हिला एन्जॉय कर. किती गोड पोरगी आहे बघ. चल, केक काप आता. नाही बाबा, तुम्ही कापा. मी का बाळा? आणि सर्वात प्रथम अधिकार तुझा आहे ना. तुम्ही सुद्धा तिची आजी आजोबा आहात. ओय, हे बघ, आजी आजोबा आपल्या जागी आहेत, पण आई ही आईच असते. ठीक आहे, केक तर तूच कापणार बाळ. बाबा, माझी इच्छा नाहीये. बाळ, मी सांगितलं ना, मनाला व्यवस्थित कर आणि केक काप. हे बघ, मुलं केक सुद्धा घेऊन आली. चल बाळा, ये ये. ओके. ख्वाहिश. निघून जा इथून. अरे, निघून जाईन, पण कमीत कमी माझं ऐकून तर घे. मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाहीये. हे बघ, कमीत कमी मला स्पष्टीकरण देण्याची एक संधी तरी दे. प्रत्येक गुन्हेगाराला मिळते. एक संधी मला तरी दे. एक संधी, ध्रुव? तुला लाज नाही वाटत का? मी तुला एकदा नाही अनेकदा संधी दिली. विसरलास? तुला लपून छपून दारू पिण्याची सवय लागली होती. तू संपूर्ण वेळ तुझ्या त्या क्लब मधल्या मित्रांसोबत असायचंस. त्याच दारूच्या नशेत तू नवनीतजींबरोबर, काकांबरोबर बेशिस्तपणे वागलास. तुला मी माफ केलं. कितीदा तू दारू न पिण्याचं वचन दिलंस, तरी देखील तू दारू पितच राहिलास. तरी सुद्धा मी तुला माफ केलं. तुला दारू पिण्याची इतकी सवय लागली होती की तू अल्कोहोलिक झाला होतास. तरी पण मी तुझी साथ नाही सोडली. तुझ्यावर उपचार केले.
प्रत्येक प्रसंगी मी तुझ्या सोबत होते. आणि तू तू काय केलंस ध्रुव? हे फळ दिलंस माझ्या बलिदानाचं. ख्वाहिश, मी मानतो की तू माझ्यासाठी खूप काही केलंस आणि तुझ्या जागी दुसरी कोणी असती तर बहुतेक मला सोडून देखील गेली असती. पण जेव्हा तू माझ्यासाठी इतकं काही केलंस तिथे अजून थोडं सहन कर. माझं थोडं ऐकून तर घे प्लीज. तुझ्या या फिक्शनल गोष्टी बाकीच्यांना सांग. ठीक आहे, जर तू ठरवलंच आहेस की मी जे काही बोलणार आहे ते खोटंच बोलेन तर मी बोलण्यात काय अर्थ आहे आता? ध्रुव, तुला काय वाटतं मी काय कुकुळ बाळ आहे? आपण 21व्या शतकात जगत आहोत. आज व्यक्ती व्हिडिओ कॉलिंगद्वारे घर बसल्या कुठेही पोहोचू शकतो. आणि ह्या युगात तू मला असं सांगतोयस की तू मला काही कारणांमुळे संपर्क नाही करू शकलास? मूर्ख समजतोयस मला? मूर्खपणा तर मी केलाय बहुतेक परत येऊन. मला वाटत होतं की मी परत आल्यानंतर तू खूप खुश होशील, विचारशील की मी इतक्या दिवस तुझ्याशी संपर्क का नाही करू शकलो. यामागे नक्कीच काही कारण असेल. पण हे पण वगैरे तुझ्या जवळच ठेव. आज आपल्या माझ्या मुलीचा वाढदिवस आहे आणि मला नाही वाटत की हा दिवस व्यर्थ जावा. बाहेर सगळे आपली वाट बघतायत. बाहेर चल. आजच्या दिवशी मला मुळीच तमाशा नकोय. काय ऐकून घेऊ अंकल? तो माणूस 2 वर्षांपासून गायब होता. आज अचानक आलाय. जर हीच गोष्ट मी केली असती तर? जर मी 2 वर्षांसाठी गायब होते आणि अचानक समोर येते, मला समजतंय तिची काय अवस्था असेल. तुला नाही समजणार. जर तुला समजत असतं ना तर तू कमीत कमी एखादा फोन तरी नक्कीच केला असता. तू समजूतदार आहेस. जे काही डिसिजन घेशील ते दानियाचं फ्युचर लक्षात ठेवून घे.